Dear student, in the last lecture, we have seen evidences of evolution. First, evidences, morphological evidences. Second, anatomical evidences. Third, vestigial organs. Then we will see the next evidence. Before it, observe and discuss. Observe the following picture. खाली दिलेली जी काही चित्र जे आहे तर त्या चित्रांचं आपल्याला त्या ठिकाणी निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण त्या ठिकाणी करायचं आहे. पण निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काय दिसते पहा, सम फॉसिल्स आपल्याला या ठिकाणी दिलेले काही जीवाश्म जे आहे तर ते जीवाश्म त्या ठिकाणी दिले. याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात येतं नसते की या ठिकाणी काय दिसतंय की काही असणारे जे काही ऑर्गॅनिझम जे आहे तर त्या ऑर्गॅनिझमचे असणारे जे काही फॉसिल्स जे आहे तर ते फॉसिल्स आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. चित्रांचं आपल्याला फक्त काय करायचं, निरीक्षण करायचं, चर्चा करायची. आता चर्चा आपल्याला त्या ठिकाणी थोडक्यामध्ये करता येईल. जी सर्वसाधारणपणे काही हे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी आपल्याला त्या ठिकाणी ते गाडलेले गेलेले दिसतात आणि त्यांचे असणारे जे काही जीवाश्म जे आहेत तर ते जीवाश्म आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. म्हणजे काही नैसर्गिक अशा प्रकारचे असणारे जे काही कॅलॅमिटीज जे आहेत तर त्या कॅलॅमिटीजमुळं काय होतं नसते, हे ऑर्गॅनिझम जे आहेत तर ते ऑर्गॅनिझम काय झालेले की सर्वसाधारणपणे डीप बरीड झालेले, म्हणजे खोलवर त्या ठिकाणी गाडले गेलेले. त्याच्यानंतर द इम्प्रेशन अँड रिमेन्स ऑफ सच ऑर्गॅनिझम्स रिमेन्स प्रिझर्व्ड अंडरग्राउंड. आणि अशा प्रकारे ह्या प्राण्यांचे असणारे काय अवशेष जे आहेत तर ते अवशेष काय झालेले तर या प्राण्यांचे त्या ठिकाणी ते अंडरग्राऊंडमध्ये जशाच्या तशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रिझर्व झालेले, जतन झालेले. द हॉट लाव्हा आल्सो ट्रॅप सम ऑर्गॅनिझम्स are there imprisons and all such formations form the fossils. म्हणजे तप्त अशा प्रकारचा असणारा जो काही लाव्हा जो आहे तर तो लाव्यामध्ये अशा प्रकारचे या प्राण्यांचे असणारे काही अवयव जे आहे तर ते अवयव काय झाले जसेच्या तसे त्या ठिकाणी राहिले. आणि याच्यापासूनच आपल्याला त्या ठिकाणी त्या प्राण्यांचे असणारे जे काही फॉसिल्स जीवाश्म जे आहे तर ते जीवाश्म त्या ठिकाणी काय झालेले तयार त्या ठिकाणी झाले येते. तर याच्यावरून काय होताना दिसते की अशा प्रकारचे असणारे जे काही फॉसिल्स जे आहेत तर त्या फॉसिलचा उपयोग असणारे जे काही रिसर्चर्स पुन्हा एकदा ऐका, रिसर्च आणि रिसर्चर्स म्हणजे संशोधन करणारे जे काही शास्त्रज्ञ जे आहेत तर त्या शास्त्रज्ञांना पूर्वीच्या काळी असणारे किंवा अस्तित्वात असणारे जे काही ऑर्गॅनिझम जे आहेत तर त्या ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टरिस्टिक्स नेमक्या कशा होत्या हे समजण्यासाठी याचा उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी होताना दिसतो. अशा पद्धतीचं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. पहा पुढे, यूज ऑफ ICT फाइंड हाऊ द वेस्टिजियल ऑर्गन्स इन द सर्टन ॲनिमल्स आर फंक्शनलेस इन द अदर्स, प्रेझेंट द इन्फॉर्मेशन इन युअर क्लास अँड सेंड इट टू द अदर्स. म्हणजे विविध प्राण्यांमधील काही असणारे काही अवशेषांग जे आहे तर ते अवशेषांग त्या ठिकाणी शोधून ती दुसऱ्या प्राण्यांमध्ये कशी त्या ठिकाणी उपयुक्त आहेत तर ते शोधा आणि याबाबतची माहिती तुमच्या वर्गामध्ये सादर करा आणि इतरांना पाठवा. पण पुढचं आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन मधला फोर्थ त्या ठिकाणी इव्हिडन्स आपण त्या ठिकाणी पाहतोय की पॅलेंटॉलॉजिकल इव्हिडन्सेस. पॅलेंटॉलॉजी, आता पॅलेंटॉलॉजी म्हणजे ज्याला त्या ठिकाणी आपण पुराजीव, आता पुराजीव कळत नसेल तर जीवाश्म, आता आपण पाहिलं की जीवाश्म विज्ञान जे आहे तर ते जीवाश्म विज्ञान किंवा पुराजीव विषयिक असणारे जे काही पुरावे जे आहेत तर ते पुरावे. क्वेश्चन मे अराइज इन युअर माइंड दॅट विच ऑर्गॅनिझम एक्झिस्टेड मिलियन्स ऑफ इयर अगो. तुम्हाला नेहमी त्या ठिकाणी प्रश्न पडत असेल की काही कोट्यावधी वर्षापूर्वी कोणकोणत्या प्रकारचे असणारे जे काही जीव जे आहे तर ते जीव त्या ठिकाणी अस्तित्वात होते हे आता कसं सांगता येईल. हाऊ कॅन वी टेल दिस. आणि हे आपण त्या ठिकाणी म्हणजे कोट्यावधी वर्षापूर्वी कोणकोणत्या प्रकारचे जीव त्या ठिकाणी भूतलावर अस्तित्वात होते हे आता त्या ठिकाणी कसं सांगता येईल. नाऊ दिस सिक्रेट हॅज बीन हिडन इन द अर्थ. आणि याचं असणारं जे काही रहस्य जे आहे तर ते रहस्य पृथ्वीच्या उदरामध्ये, पोटामध्ये त्या ठिकाणी दडलेलं आहे. लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम गेट बरीड ड्यू टू द डिझास्टर लाईक फ्लड, अर्थक्वेक, व्हॉल्कनी एक्सेट्रा. म्हणजे पूर असेल, भूकंप असेल, ज्वालामुखी इत्यादी सारखे असणारे जे काही आपत्ती जे आहे तर त्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव जे आहे तर ते सजीव काय केले भूगर्भामध्ये त्या ठिकाणी गाडले गेलेले. रिमेनंट्स अँड इम्प्रेशन
आता नीट ऐकायचं की रिमेनंट अँड इम्प्रेशन ऑफ सच ऑर्गॅनिझम्स रिमेन्स प्रिझर्व्ड अंडरग्राउंड. आणि म्हणून हे जे काही प्राणी जे आहेत की जे प्राणी त्या ठिकाणी गाडले गेलेले, या प्राण्यांचे जीवांचे असणारे जे काही अवशेष आणि पुढे आपल्याला म्हटलेले ठसे, ज्याला आपण इम्प्रेशन म्हणताना तो ठसे, आणि रेमेनंट्स म्हणजे त्यांचे असणारे जे काही अवशेष, म्हणजे या जीवांचे अवशेष आणि ठसे जमिनीखाली त्या ठिकाणी सुरक्षित राहताना दिसतात. तेच आपण त्या ठिकाणी सम फॉसिलच्या असणाऱ्या ज्या काही आकृत्या ज्या आहेत तर त्या आकृत्यांमध्ये त्या ठिकाणी पाहिलेले. आता पुढे दीज आर कॉल्ड ॲज द फॉसिल्स, आणि यालाच आपण काय म्हणताना दिसतोय तर त्या ठिकाणी जीवाश्म जे आहे तर ते जीवाश्म त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. स्टडी ऑफ फॉसिल्स इज अन इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ द स्टडी ऑफ इव्हॉल्युशन. आणि म्हणून जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचं एक महत्त्वाचं अशा प्रकारचं असणारं जे काही अंग जे आहे तर ते अंग त्या ठिकाणी मानलेले. त्याच्यानंतर पुढे आता की कार्बन कन्झम्पशन of animals and plants stops after the death, and since then only the decaying process of carbon 14 occurs simultaneously. महत्वाचं वाक्य आहे. पहा काय वाक्य सांगितले की कार्बन कन्झम्पशन ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स स्टॉप्स आफ्टर द डेथ. म्हणजे ज्या वेळेला एखादा असणारा जो काही प्राणी असेल, वनस्पती असेल, ज्या वेळेला त्या ठिकाणी मृत पावताना दिसते तर त्यावेळेला त्या प्राण्याचं किंवा असणारे जे काही वनस्पती जी आहे तर त्या वनस्पतीचं कार्बन ग्रहण करण्याची जी काही क्रिया जी आहे तर ती क्रिया त्या ठिकाणी थांबते. त्याच्यानंतर पुढचं वाक्य महत्वाचं आहे. पहा सिन्स देन ओनली द डिकेइंग प्रोसेस ऑफ द कार्बन 14 ऑकर्स कंटिन्युअसली. आणि जो तो प्राणी मृत पावल्यानंतर त्या क्षणापासून त्याच्या शरीरामधले असणारे जे काही कार्बन 14 जो आहे तर त्या कार्बन 14ची डिकेइंग प्रोसेस, ऱ्हास पावण्याची जी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया सातत्याने त्या ठिकाणी चालू राहताना दिसते. इन केस ऑफ द डेथ बॉडीज ऑफ द प्लांट्स अँड ॲनिमल्स इनस्टेड ऑफ रिमेनिंग कॉन्स्टंट द रेशिओ बिटवीन कार्बन 14 अँड कार्बन 12 चेंजेस कंटिन्युअसली ॲज कार्बन 12 इज नॉन रेडिओॲक्टिव्ह. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येतं नसते की कार्बन 12 जे आहे तर ती कार्बन 12 त्या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला, नॉन रेडिओॲक्टिव्ह आहेत. नॉन रेडिओॲक्टिव्ह आहेत म्हणजे किरणोत्सारी नसल्यामुळं मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्या शरीरामधलं असताना जे काही कार्बन 14 आणि कार्बन 12 यांचं गुणोत्तर स्थिर न राहता ते सातत्यानं काय होताना दिसते, बदलताना त्या ठिकाणी दिसतं. कधी प्राणी जो आहे तर तो प्राणी किंवा वनस्पती मृत झाल्यानंतर. द टाइम पास्ट since the death of the plants or animal can be calculated by measuring the radioactivity of C14 and the ratio of C14 to C12 present in their body. आपल्या लक्षात येत नसते. तुम्ही अनेक मालिका त्या ठिकाणी पाहिली असेल, CID मालिका पाहिली असेल, पोस्टमार्टम केला. पोस्टमार्टममध्ये त्या ठिकाणी सांगितलं जातं की ही जी काय असणारी काही बॉडी जी आहे तर त्या बॉडीचा मृत्यू होऊन एवढे त्या ठिकाणी तास झालेले, एवढे दिवस त्या ठिकाणी झाले. हे कशावरून त्या ठिकाणी सांगितलं जातं तर हे तुमच्या लक्षात येता नसते की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येता नसते की एखादी वनस्पती असेल, प्राणी असेल, मनुष्य असेल, मृत झाल्यानंतरचा काळ त्याच्यामध्ये असणारी जे काही C14ची जी काही सक्रियता जी आहे तर ती सक्रियता, त्याच्यानंतर C14 आणि C12 जे काय असणार जे काही दोन जे आहे तर त्या दोघांचं गुणोत्तर काढून कालमापन जे आहे तर ते कालमापन त्या ठिकाणी केलं जातं. आणि त्याच्यावरून सांगितलं जातं की हा जो काही प्राणी जो आहे किंवा हा जो काही मनुष्य जो आहे तर तो मरून एवढे तास त्या ठिकाणी झालेले. पुढे धिस इज कार्बन डेटिंग मेथड, आणि यालाच त्या ठिकाणी कार्बनी वयमापन पद्धत जी आहे तर ती पद्धत त्या ठिकाणी म्हटलेली. त्याचा उपयोग कशासाठी केलेला आहे. इट इज युज्ड इन द पॅलेंटॉलॉजी अँड अँथ्रोपॉलॉजी फॉर डिटरमाइन द एज ऑफ द ह्युमन फॉसिल्स अँड द मॅन्युस्क्रिप्ट. जे सर्वसाधारणपणे या ठिकाणी ही जी काय असणार जे काही कार्बन डेटिंगची असणारी जी काही पद्धत जी आहे तर त्या कार्बन डेटिंगची असणारी जी काही पद्धतीचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर सर्वसाधारणपणे पहिला आपल्याला सांगितलंय पॅलेंटॉलॉजी, ज्याला आपण त्या ठिकाणी पुरातन अवशेष शास्त्र त्या ठिकाणी म्हणू शकतो. आणि दुसरं आपल्याला दिलेलं आहे अँथ्रोपॉलॉजी. अँथ्रोपॉलॉजी नीट लक्षात ठेवा, ज्याला म्हणतो आपण मानव वंशशास्त्र.
मानव नेमका कसा त्या ठिकाणी तयार झाला पुढे आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. म्हणजे अँथ्रोपॉलॉजी, ज्याला आपण त्या ठिकाणी मानववंशशास्त्र जे आहे, तर त्या मानववंशशास्त्रामध्ये मानवी अवशेषाचा अभ्यास करण्यासाठी. आणि पुढे पहा काय म्हटलेले, दिस इज द कार्बन डेटिंग मेथड. इट इज यूज्ड इन द पॅलेंटॉलॉजी अँड अँथ्रोपॉलॉजी फॉर डिटरमाइन द एज ऑफ द ह्युमन फॉसिल्स अँड द मॅन्युस्क्रिप्ट. मॅन्युस्क्रिप्ट आपण पुढे पहा काय सांगते, हस्तलिखित त्याला आपण म्हणता नसतो. म्हणजे जी काही कालमापनाची असणारी जी काही पद्धत जी आहे, तर त्या पद्धतीचा उपयोग पुरातन अशा प्रकारचे जे काही अवशेषशास्त्र असेल किंवा मानववंशशास्त्रामध्ये असणारे जे काही मानवी अवशेष असतील अथवा जीवाश्म आणि हस्तलिखित यांचा असणारा जे काही काल जो आहे, तर तो काल ठरवण्यासाठी त्या ठिकाणी कार्बन डेटिंगचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे. वन्स द एज ऑफ द फॉसिल्स हॅव बीन डिटरमाइंड बाय सच टेक्निक, it become easy to deduce the information about the other erstwhile organism. म्हणजे अशा प्रकारचं असणारे काही तंत्र जे आहे, तर त्या तंत्राद्वारे जीवाश्म जे आहे, तर त्या जीवाश्मांची कालनिश्चिती केली की त्याच्या कालमापनानुसार एका कोष्टकामध्ये या सर्वच्या सर्व त्या ठिकाणी बसून त्या सजीवांमधली असणारी काही माहिती जी आहे, तर ती माहिती त्या ठिकाणी मिळवणं सोपं त्या ठिकाणी जाताना दिसतं. इट सीम्स दॅट vertebrate have been slowly originate from the invertebrate. आणि यानुसार अपृष्ठवंशीय प्राणी जे आहेत, तर त्या अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राणी जे आहेत, तर त्या पृष्ठवंशीय प्राण्यांचा त्या ठिकाणी उद्भव आपल्याला झालेला दिसतो. आता कसा झालेला दिसतो, तर ही जी काही डायग्रॅम जे आहे, तर त्या डायग्रॅमचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे, तर तो विचार त्या ठिकाणी करायचा. आता डायग्रॅमचा विचार करत असताना काय लक्षात येताना पाहते की स्ट्रक्चर ऑफ ग्राउंड लेवल फॉसिल्स आपल्याला दाखवले. म्हणजे या ठिकाणी भूस्तर रचना आणि जीवाश्म त्या ठिकाणी दाखवले. खालचा असणारा जो काही थर जो आहे बॉटमचा, तर त्या बॉटममध्ये आपल्याला इनव्हर्टिब्रेट्स त्या ठिकाणी आढळून येता नसतात. अपृष्ठवंशीय प्राणी त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत नसतात. उदाहरणार्थ त्या ठिकाणी स्नेल आपल्याला दिसते, स्टारफिश त्या ठिकाणी दिसते. म्हणजे हे सर्वात आधी त्या ठिकाणी निर्माण झालेले असतील असं आपलं त्या ठिकाणी लक्षात येतं. दुसरा जो आहे, तर तो आपल्याला दुसरा असणारा जो काही थर जो आहे, तर त्या थरामध्ये आपल्याला रेप्टिला, ॲम्फिबिया, पायसेस म्हणजे त्या ठिकाणी सरीसर्प, उभयचर, मत्स्य वर्गामधले प्राणी जे आहेत, तर ते प्राणी आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. हा सर्वच्या सर्व त्या ठिकाणी आपल्याला पॅलाझोइक इरा त्या ठिकाणी म्हटलेले, म्हणजे पुराजीव महाकल्प त्या ठिकाणी म्हटलेले. त्याच्यानंतरचा असणारा आपल्याला रेप्टिलाचा दाखवलेला आहे की ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी मध्यजीव महाप्रकल्प किंवा त्याला त्या ठिकाणी आपण मेसोझोइक इरा त्या ठिकाणी म्हटलेले मध्यजीव महाकल्प, म्हणजे त्याच्यानंतरचे ते प्राणी प्राप्त झाले. आणि सर्वात वरचा टॉपचा असणारा जो काही भूस्तर जो आहे, तर त्या भूस्तरामध्ये आपल्याला त्या ठिकाणी ॲव्हेज, बर्ड्स, मॅमल्स, पक्षी, सस्तन प्राणी त्या ठिकाणी म्हणजे हा नूतन जीव महाप्रकल्प त्या ठिकाणी म्हणजे कशा पद्धतीने प्राणी जे आहेत, तर ते प्राणी त्या ठिकाणी उत्क्रांत झाले. तर सुरुवातीला आपल्या लक्षात येत नसते की बॉटमला त्या ठिकाणी इनव्हर्टिब्रेट्स आहेत, म्हणजे अपृष्ठवंशीय प्राणी जे आहेत, तर त्या अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून आत्ताचे असणारे जे काही पृष्ठवंशीय प्राणी जे आहेत, तर त्या पृष्ठवंशीय प्राण्यांचा उद्भव आपल्याला त्या ठिकाणी झालेला दिसून येताना दिसतो. त्याच्यानंतरचं पुढं पहा, कार्बन डेटिंग आपल्याला दिलेले काय दिलेले पहा. इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट, परिचय शास्त्रज्ञांचा. कार्बन डेटिंग मेथड is based upon the radioactive decay of the naturally organic C14 and it is developed by the Villers-Trilby. म्हणजे कार्बनी वैमापन असणारी जी काही पद्धत जी आहे, तर ती कार्बनी वैमापन पद्धत ही नैसर्गिक अशा प्रकारचं कार्बन 14 किंवा कार्बन 14 च्या किरणोत्सारी क्षय जे आहे, तर त्या किरणोत्सारी क्षयावर आधारलेली असून विल्यर-ट्रिल्बी यांनी 1954 मध्ये त्या ठिकाणी विकसित केले. आता ही कार्बन जो आहे, तर त्या कार्बनचा असणारा जो काही डिजनरेट होण्यासाठी 1600 वर्ष त्या ठिकाणी लागतात. लक्षात ठेवायचं, म्हणजे सर्वसाधारणपणे डिसइंटिग्रेट नाश होण्यासाठी 1600 वर्ष त्या ठिकाणी. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की कार्बन 14 जो आहे, तर तो रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स आहे. रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स आहे म्हणजे तो निम्मा होण्यासाठी, उदाहरणार्थ फक्त उदाहरण म्हणून आपल्या लक्षात घ्यायची 1 ग्रॅम असेल, अर्धा ग्रॅम त्या ठिकाणी तो होण्यासाठी किती लागतील, 1600 वर्षे त्या ठिकाणी. म्हणजे डिजनरेट होण्यासाठी किती कालावधी लागतो, तर त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा. इथे काय सांगितलं ते आपलं महत्वाचं आहे.
की कार्बनी वयमापन पद्धत जी आहे तर ती कार्बनी वयमापन पद्धत ही नैसर्गिक अशा प्रकारचं असताना ते काही कार्बन 14च्या किरणोत्सारी क्षय व्हायचं बाहेर किती पडतंय याच्यावर त्या ठिकाणी ती आधारलेली आहे. आणि हिचा असणारा जो काही शोध जो आहे तर तो विल्यर्ट लिबी यांनी 1954 मध्ये त्या ठिकाणी ती विकसित केलेली. ही हॅज बीन अवॉर्डेड विथ द नोबेल प्राइज 1960 फॉर दिस इन्व्हेन्शन. आणि याच्यासाठी हा जो काय असणार ते काही विलार्ड लिबी जे आहे तर ते विलार्ड लिबी यांना 1960 सालचं रसायनशास्त्रात असणारं जे काही नोबेल पारितोषिक जे आहे तर ते नोबेल पारितोषिक त्या ठिकाणी देण्यात आलेलं. The age of the materials determined by this method are published in the journal Radiocarbon. आणि म्हणून या ठिकाणी या पद्धतीने काढलेलं जे काही विविध अशा पदार्थांचं असणारे जे काही वय जे आहेत तर ती वय रेडिओ कार्बन नावाची त्याची असणारी जी काही शोधपत्रिका जी आहेत तर त्या शोधपत्रिकेमध्ये त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.